प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सलाम। या वेळेस या सुंदरच्या सकाळी आपण देवाच्या वचनातून देवाची करुणा याबद्दल शिकणार आहोत। याबद्दल आपल्याला देवाचं वचन विलाप गीत याचा 3रा अध्याय 22 आणि 23 वचनामध्ये असं म्हणतं, आम्ही भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही, ती रोज सकाळी नवी होते, तुझी सत्यता थोर आहे। पण माझ्या प्रियजनांनो, देवाची करुणा रोज सकाळी आपल्यावरती रोज सकाळी असते आणि ती नव्या प्रमाणात आपल्यावरती येत असते, कारण देव दया संपन्न आहे। प्रियजनांनो, या जगामध्ये असताना काय आपण अनेक संकटाने, अनेक त्रासाने आणि अनेक व्यथेने काय आपण त्रस्त आहात काय? प्रियजनांनो, जर आपण त्रस्त असतात आणि या कारणानं किंवा कोणत्याही कारणानं जर आपण देवापासून दुरावले असाल, जर आपण देवाकडे आपली पाठ फिरवली असेल, परंतु प्रभू त्याची दया करण्यासाठी विसरलेला नाही। त्याची दया रोज नवीन होते, त्याची दया आपल्यासाठी सतत तयार आहे। तो 24 तास आपल्यावरती दया करण्यासाठी उपलब्ध आहे। जरी आम्ही त्याच्यापासून बंडखोरीद्वारे दूर गेलो असेल, जरी आम्ही देवापासून दुरावलो असेल, परंतु परमेश्वराची दया रोज नवीन होते आणि ती आपल्यावरती येण्यासाठी तयार आहे। परमेश्वर त्याची दया आपल्यावरती देण्यासाठी तयार आहे। आणि म्हणून माझ्या प्रियजनांनो, जरी आम्ही चुकलो असेल, त्याद्वारे आमच्यावरती पापाबद्दल अनुशासन करण्याच्या ऐवजी परमेश्वर आज देखील आपल्यावरती दया करायला तयार आहे। आणि म्हणून माझ्या प्रियजनांनो, आपण त्या परमेश्वराकडे येऊया, ज्याद्वारे परमेश्वर आपल्याला त्याची दया पुरवेल आणि आपण परमेश्वराचे लेकरू बनू। देव तुम्हाला आशीर्वादित करो। प्रियजनांनो, मी आपल्याला विनंती करेन की जर आपल्या काही प्रार्थना विनंती असतील, कृपा करून आम्हाला कळवा, ज्यासाठी आम्ही सदैव प्रार्थना करत राहू। प्रियजनांनो, कृपया आमचं हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, मंडळांच्यामध्ये द्यायला विसरू नका, कारण की याद्वारे रोज सकाळी आम्ही तुमच्या संगती देवाच्या वचनातून बोलणार आहोत। देव बाप आपल्याला आशीर्वादित करो। थँक्यू। हॅव अ नाईस डे।